देवता, परिसरातल्या देवता, सगळ्या देवतेचं दर्शन केलं. एके दिवशी गालाला हात लावला. पत्नीने विचारलं, मालक आपण खिन्न का? डोळे भरून आले. प्रिय, एका देवाचं दर्शन राहिले. कोण देव? आपण तालुक्याच्या ठिकाणी राहतो. माझं गाव लहानसं खेड आहे, जन्मभूमी. त्या गावात एक देव आहे. तिनं सांगितलं, तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातल्या मारुतीरायाचं दर्शन, गणपती बाप्पांचं दर्शन, शिवजींचं दर्शन, जगदंबेचं दर्शन, तुमच्या शेतात एक देव आहे त्या देवाचंही दर्शन घेतलं. अजून कोण देव आहे? अगं, एक चालता बोलता देव आहे, त्या देवाचं दर्शन विसरलंय. चला जाऊ. निघता निघता पत्नीला विचारलं, तुझ्या बाबाला न मागता मला काय दिले तुझ्या बाबानं? 101 तोळा सोनं दिले. एक बोलू का तुला? माझ्यावर जर तुझं अतूट प्रेम असेल तर माझी इच्छा आहे 101 तोळा सोनं माझ्या देवाच्या पायावर टाकायचे. ठीक आहे, तुमची इच्छा, तुम्ही म्हणताल ते पर्व काळ. आणि वडिलांनी दिलेले 101 तोळ्या सोन्याचे डाग दागिने अलंकार एका पिशवीत भरले, गाडीत बसले, त्या खेड्यात आले. आणि 25 खणाची जोडणी होती. लहानसा वाडा होता चौकाचा. पाठीमागे 12 खण, पुढे 12 खण, मधला दरुजाचा खण, आतमध्ये एक लहानशी मेस टाकलेला होता, त्याच्यावर गादी, आणि गादीला टेकन देऊन बसलेली होती. बाजूला एका खुर्चीवर म्हातारी होती, पलीकडे कोपऱ्यात सुनबाई होत्या. मुलगा शेतात गेलेला होता. त्या काळातला 25-30 एकरचा मालक. दारात गाडी पाहिली, नातू आतमध्ये गेला, आजोबा आपल्याकडे मोठी एक गाडी आलेली आहे. नातवाला सांगितलं, बाळा तहसीलदार साहेब आले असतील. पटकन म्हातारी उठली, कणकीचा दिवा केला, त्याच्यात तेल घातलं, त्याच्यात वाद घातली, आणि औक्षण काढण्यासाठी म्हातारी उभी राहिली. आलास बाळा? आलो. दोघांचं दर्शन घेतलं. पिशवीची चैन उघडली आणि पायावर 101 तोळा सोनं रिचून दिलं. पत्नीनं सांगितलं, साहेब हा देव आहे तुमचा? ह्या सामान्य माणसाच्या पायावर 101 तोळा सोनं दिलंय? माझ्या बाबाने किती कष्टानं कमवलेलं आहे ते. थोडस बाजूला घेतलं. तिला एकच विचारलं, तुझ्या बाबाने तुला मला कस का दिले? तिने सांगितलं, का दिलं म्हणजे? अहो, तुम्ही नायब तहसीलदार आहात म्हणून माझं तुमच्या सोबत लग्न लावलंय. माझे बाबा वेडे आहेत का कोणासोबत लग्न लावायला? ऐक ग प्रिये, मी नायब तहसीलदार आहे, एका तालुक्याचा कारभार सांभाळतोय. याच्याकरता तुझ्या बाबानं माझ्यासोबत तुझं लग्न लावलंय. पण मी नायब तहसीलदार होण्यासाठी या देवाची कृपा झाली ग. ह्या देवाची कृपा झाली. लाखो रुपये दिले ते करे अजय त्यांनी? नाही, 127 रुपयाचं कर्ज महाराज. म्हणून नायब तहसीलदार झाला. अशी काही ऋण आहेत, आणि असेच ऋण विश्वाच्या मालकाच्या डोक्यावर होती. विठाला विठाला. तुम्ही राजकारणी माणसं पाहत असता, पंचायत समितीचा सदस्य, जिल्हा परिषदचा सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, हे यायच्या मनान मोठे होते का? असतील यायच्याकडे पैसे, त्यालाही माहित नसतं आपल्याकडे किती पैसे येतं. पण यांना मोठं करणारे देव कोण असतील तर त्यांचे कार्यकर्ते. कार्यकर्ते जर बाजूला सगळे सोडून गेले ना, तर कळपातून चुकलेल्या हरणासारखं होईन त्या पुढाऱ्याला. कोण्या झाडाचा पाला खावा इतकं पण कळणार नाही, त्या हरणासारखी कथा होईल. महाराज, या राजकीय क्षेत्रातल्या लोकांचे देव कोण असतील तर स्वतःच्या जीवाचं रान करून त्यांचा प्रचार करणारे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे देव असतील.
मग विटेवरच्या मालकाला मोठं, यांना कोण मोठं केलं राजकारण्याला? त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. म्हणून निवडून आल्यावर त्याच्यासाठी कधी कधी काचा खाली केल्या पाहिजे यायनं. हो, तितकी तरी सांभाळली पाहिजे. ज्यांनी आपल्यासाठी चपला घासल्यात, टाचा घासल्यात, पंजे घासलेत, त्या कार्यकर्त्यासाठी त्या पुढाऱ्यानं प्राणपणाला लावला पाहिजे. त्यासाठी गाडी थांबली पाहिजे. कारण या कार्यकर्त्या पुढाऱ्यांना मोठं करतात त्यांची कार्यकर्ते. यांचं कर्ज आहे. देवाला कोणी मोठं केलंय? संतांनी. आमुचिया भावे तुझं देवपण, आमुचिया भावे तुझं देवपण, एका विसरून राहिला, एका विसरून महाराज कर्ज आहे कर्तव्याचं. विटेवरच्या मालकाला श्रुतीने, जिला आकाशवाणी, जिला देववाणी म्हणतात, ही वाणी प्रगट झाली. आणि विटेवरच्या मालकाला त्या वाणीनं सांगितलं, आजपासून 3 दिवसाला तुमची सगळी पोरं मरतील. पंढरपुरातल्या मालकाला तो संती केला ऋणी. देवाचं कर्ज आहे, देवावर कर्ज आहे संतांचं. मनोनी नाचे मागे मागे. का नाचतोय, कशा करता नाचतोय, याचा पुरावा तुमच्या पुढे मांडतोय. देववाणीनं सांगितलं, प्रभू आजपासून 3 दिवसाला 56 कोटी यादवापैकी औषधाला सुद्धा वाचणार नाही. वंशाला दिवा लावण्यासाठी एक सुद्धा पुत्र न नातू वाचणार नाही. देववाणी आहे महाराज ती, देववाणी. दर 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 अंगाला घाम आलाय. आईसाहेबांनी विचारलं, प्रभू वरुता ती स्वेदा ती काया ती जायो, सगळं अंग स्वेदानी घामाने भिजलंय प्रभू, काय अडचण आहे? रमा, हे लक्ष्मी, हे विमला, हे कमला, अग आपल्याला 48,324 मुली येतात. 1,61,081 मुलं आहेत. सगळ्यांची लग्न झाली, पुत्र पौत्र म्हणून 56 कोटी यादव झाले. लक्षात ठेव ग, आजपासून 3ऱ्या दिवशी 4 वाजता एक सुद्धा औषधाला दिसणार नाही. धाड दिशा आईसाहेब खाली पडले. प्रभू काय यमाची मायविली आपली लेकरं मारायला? नाही लक्ष्मी, यमाचा दोष नाही, एका पतिव्रतेचा टळटळाट आहे. एका पतिव्रतेचा टळटळाट, एका पतिव्रतेचा. काय पतिव्रते तिचं? काही नाही. नवऱ्याला जग दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. नवरा बिना भाकरीचाच ऑफिसला पाठीला आणि ही महादेवाला पाणी घालायली अशी नव्हती. वडापाव खाऊ लागलं. म्हणलं काय काय नाही, ती सकाळीच पूजेला गेलती, मग स्वयंपाक कोणीच केला नाही. मग मुल्या कुठला नालाय का, लाज वाटायला पाहिजे तुला सांगायला. भंगिरी आहे अशी कुठं पतिव्रता असती होय? नवरा उपाशीच पाठीला आणि ही पांडुरंगाला मंजुळा वाहली आणि महादेवाला बेल वाहली. लेकरा इतकी नवऱ्याची सेवा करते, तिची देवावरी सत्ता. एकाही देवाच्या पाया पडू नकोस. पण कपाळाच्या मालकाला लेकरा इतका जीव लाव, देव तू म्हणशील ती ऐकल. तू का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. नैवम गिरगावकर लिखितम. मी लिहिलंय काय वाक्य?
नवऱ्याला नीट बोलत नाही, महाराजाला काजू टाकून दूध पाजिती. तू ह्या काजू टाकून पेलेल्या दुधानं महाराजाचं पोट फुटन पोट. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडते. धोत्रा सगळं जळण तुया पापान महाराज. महाराज जळाल्यावर धोत्र जळायला किती किस्तू लागत असतो. नाही माझ्या माईनो, शब्द तुम्हाला कठीण वाटत असतील, नाही तुम्हाला आवडेल असं कीर्तन नाही. चोंबाळ्या गप्पा हानीत नाही. भलवा नका बोलू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. बेकार छोट नाही, मागं लागत नाही कोणाच्या, काही गरज नाही. तुमच्यातल्या एका बाईनं देवाचं सुद्धा दर्शन घेतलं नाही. देवानं तिच्या 9 बाऱ्या दर्शन घेतलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र लोपामुद्रेच्या 9 बाऱ्या पाया पडले. ती एकदाही पडली नाही, पण मालकाच्या 3दा पडत होती. इथं बसलेले ज्याचे आईवडील जिवंत आहेत त्यांना आईवडिलाचं दिवसात एकदा दर्शन घ्यायचं. एकाही भंगिऱ्या महाराजाच्या पाया पडायचं नाही. काय देईन ते तुम्हाला सोमळ्या. महाराज कल्याण करीत असतो का तुमचं? गोळ्या संपल्यात का तुमच्या? पाया पडायचं असेल तर वारकऱ्याच्या पडं जा, महाराजाच्या पडू जाऊ नका. माझ्या मालकाचा संदेश आहे, मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. 8 दिवसापासून बोंबलायलो मी रोज. एका बाईनं महाराजाच्या पाया पडायला पोरग नेलं. महाराज म्हणले इतकं पाय दाबू दाबू पाया पडिल. त्याला राग आला आणि त्यानं महाराजाच्याच पायाला बोच करलं. रोगत निघलो महाराजाच्या पायातून. पण महाराज गपचिकच बसलं. 2,000 पुढे टेकले होते ना, त्या वजनानं ते म्हणला सगळं मांडी गुडघ्यापासून काढ तरी काय ताण नाही. त्या 2,000मुळं त्यानं रक्त काढू दिलं. काय येडगळ होतं ते बी. थोड्या वेळाने पोरग तिकडे गेल्या. म्हणलं बाई माझ्या पायाचं रक्त काढूस तर तुम्ही पोराला पाया पडू दिलं काऊन? महाराज 3 वर्ष झालं पहिल्याच वर्गात आहे, दुसऱ्यात जाईत ना. तुमच्या पाया पड्यावर दुसऱ्या वर्गात जाईन. महाराज म्हणला माझ्याच पोराला 20 वर्ष झालं मेंदूच्या गोळ्या चालू येतात. आणि महाराजाच्या पोराला जर डोक्याच्या गोळ्या चालू असतील तर तुमच्या पोराची डोके नीट करायला काय येडं हे होती का? तुमच्या गोळ्या संपल्यात. तुमची लेकरं सुज्ञ होण्यासाठी ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवा. तुमची लेकरं सुज्ञ करायची असेल तर विटेवरच्या मालकाच्या पायावर डोकं ठेवा. तुमची लेकरं बरी करायची असतील तर तुकोबारायच्या पायावर डोकं ठेवा. पैठणच्या मालकांच्या पायावर डोकं ठेवा. गंगाखेडला जनाबाईच्या तिथं डोकं ठेवा. पंढरपूरला नामदेव पायरीवर डोकं ठेवा. पलीकड चोखोबारायच्या समाधीवर डोकं ठेवा. तुमची पोरं सुधारतील. नका भंगिऱ्याच्या पाया पुढं. विडाला आई साहेब खाली पडल्या. प्रभू गांधारीचा टळटळाट आहे. होय, एक नाही वाचणार. बघा शिवजील बोलून. ते म्हणले बोलवायचं कशाला, शिवजी डोक्यावरच होते. विटेवरच्या मालकाचं महापूजा करा. टाळू चाफा भगवान शिवजींची पिंड शिवलिंग भगवान विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर आहे. प्रभू सगळी लेकरं मरणार. मला 8 दिवसापूर्वीच माहीत झालं. पर्याय रुपयाचा नाही. मी नाही वाचू शकत. शिवजी म्हणले मी वाचू शकत नाही. ज्यांचे मुलं आहेत तो जगाचा बाप आहे, विटेवरचा मालक, ते वाचू शकत नाहीत. विधात्याला प्रश्न केला, ब्रह्मदेवा काय? म्हणले देवा मी तुमचा मुलगा आहे, नाभी कमळातून जन्म झालाय. तुमचं चालत नाही, दोघांचं मग काय चालणार आहे? दुपारपर्यंत तोंडाला पाणी नाही कोणाच्या. परवाच्या दिवशी 56 कोटी यादव मरणार. आकाश भडाग्नीच्या धुमरानं व्यापून जाणार. यदुकुळाचा संहार होणार. तेवढ्यात एक व्यक्ती दर्शना करता आली. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन व्यक्ती. साधा अंगावर धोतर आहे, साधा अंगावर शर्ट आहे, गळ्यामध्ये माळा आहेत,
डोक्याला साधं पागुट आहे, कपाळाला गोपीचंद लावलेला आहे, मुखामध्ये रामकृष्ण नामाचा ध्वनी आहे. असा एक वारकरी देवाच्या दर्शना करता आलाय. तो संती केला रुनिया. देवावर कर्ज आहे म्हणून देव नाचायलाय. दोन्ही बी कर्ज कोणतं आहे आणि नाचतोय कसा, ह्या दोन्हीचा पुरावा तुम्हाला देऊन टाकतोय. दर्शन घेतलं, पाठीवर थाप टाकली, त्या वारकऱ्याला हृदयाला धरलं आणि जगाचा बाप उकसाबुकशी रडत होता. बेस नकोय, रडत होता. भावनेच्या आर्द्रतेनं, त्या प्रेमाच्या वलयाने वारकऱ्याचं अंग चिंब झालं आणि अंतःकरण शंकेच्या बोंड्या विचित होतं. विश्वाचा बाप आज खिन्न आहे, विश्वाचा बाप आज दुःखी आहे, विश्वाचा बाप आज नाराज आहे. खो भवा, आपण कशा करता दुःखी आहात? तोंडातून शब्द पडा, महाराज आजपासून तिसऱ्या दिवशी सगळीची सगळी संतती ऱ्हास होणार. खिन्नतेच्या लहरी माझ्यापर्यंत आल्या प्रभू, याच्याकरता तुमच्या भेटी करता आलोय. तुमच्यावर हे दुःख का उडवलं असेल? एका पतिव्रतेचा टळटळाट आहे. फार मोठ्यात माझ्या माईनं तुम्ही. नवऱ्याला जग दिसत नाही म्हणून स्वतःची डोळी बंद केली आणि सूर्याचे किरण मरेपर्यंत पाहिले नाही. तार्किकाचा प्रश्न होता, दुर्योधनाला उघडं पाहिलं त्यावेळेला कोण्या वेळेला पाहिलं? गोड आहे प्रश्न. माझ घरात दुर्योधन होता. माझ घर नाही कळणार, कोण्या घराला माझ घर म्हणते ते कळणार नाही. किमान मराठवाड्यातल्या लोकायला लाज वाटायला पाहिजे की ज्यांना माझ घर कळत नाही. या देशाची भाषा अभिजात भाषा मराठी आहे. राणीवासा कशाला म्हणतात, माझ घर कशाला म्हणतात? मराठीत MA केले काय काय सुंबळे, त्याला माझ घर सांगता येत नाही. याला MA पदी कोण दिली? त्याला हाणायला पाहिजे. याला नाही हाणायला पाहिजे, त्याला हाणायला पाहिजे. विडाला विडा नाही राजो, मला नाही वाटत ह्या सगळ्या गोष्टीनं तुम्हाला गुण यायला नाही. हा खेळ वाढाय म्हणून हा खेळ वाढाय, हा खेळ वाढाय म्हणून हा खेळ. फक्त लांबी आणि रुंदी वाढली, खोली वाढीच नाही. खोली कशाला म्हणते? खोली म्हणजे पीक आलं, खोली म्हणजे गुण आलाय. तुमच्या एवढ्या मोठ्या सप्त्याला गुण आला आणि खोली वाढी कधी समजीन? तुमच्या काल्याच्या दिवशी 25 पोरं माळकरी व्हा, तर तुमच्या सप्त्याला गुण आलाय, तर तुमच्या सप्त्याची खोली वाढी. नाही तर तुम्ही नुसते महाराज आणले, त्याला खपक्या पाकिट दिले, तुम्ही असेच. राजो, आमच्या शब्दाचा जर तुम्हाला गुण येत नसेल, महाराज मोठ्यांचं वाक्य शोकांतिक आहे, याचं पाप वाक्याला फेडावं लागते. पाकिट फुकट नसतं महाराज यांचं. तुम्हाला जर 1 आणि 4-5 पोरानं जर नाही माळी घातल्या तर तुम्ही दिलेली दक्षिणा आमचे संसार खालून पेटी ती, खालून खालून पेटी ती. मोठ्यांचा अधिकार सांगू? ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं कीर्तन चालू पंढरपूरला. गुरुजींचं कीर्तन ऐकायला खानदेश मधले सामान्य व्यक्ती ऐकायला बसले. 40 गावकडचे होते तिकडचे. नुकतंच लग्न झालं. कीर्तन ऐकलं गुरुजींचं.
घरी गेले, पत्नीला प्रणाम केला, माफ कर, नाही संसार करू शकत तू सोबत. का? एका वारकऱ्याचं कीर्तन ऐकून उपरती झाली, पश्चाताप झालाय, नको संसार. वैकुंठवाशी गुरुवरे नथुराम बाबा केळकर सांगायचे आमच्या परिसरात, प्रणाम केला. पाहुण्या रावण्यांनी सांगितलं पुढचं काय? द्या लग्न लावून. बायकोने विचारलं, मला माय म्हणलात, ठीक आहे, एक बोलू का? संसाराची इच्छा आता तर नाहीये, आणि जर असेल अंतःकरणात तर पुढच्या संसारात तू जरी कुत्री झाली तर मी कुत्र होईल. पण संसाराची इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण होईल, पण गुरुजीची सेवा पुढच्या जन्मात भेटत नाही. गुरुवारी रंगनाथ गुरुजीची सेवा पुढच्या कीर्तनात भेटत नाही. महाराज, एका कीर्तनात इतका पश्चाताप व्हावा याला वक्ता म्हणतात. महाराज, त्या दर्जाचे आपण मृदंगाचार्य नाहीत, त्या दर्जाचे तुम्ही गायक नाहीत, त्या दर्जाचा मी कीर्तनकार नाही, पण आपल्या तिघांचा दर्जा इतकाच असावा, 5 बायकांनी तंबाखू सोडावा. एकाच माणसानं म्हाताऱ्यानं बिडी सोडाव, पोराला विनंती करीतच नाही. 50 वर्षाचा पुढे गेलेलं कचर, त्या एक जणानच तुमच्या भाकरवाडीत बिडी सोडावा, 2च पोरायनं गुटके सोडावा, आणि 5च मुलांनी काल्याच्या दिवशी माळी घालावा. आपल्या तिघायला आशीर्वाद मिळेल. आम्हा तिघायला आहे, मृदंगाचार्य, गायक आणि आम्ही, आम्हा तिघाला आशीर्वाद भेटेल. खरा प्रयत्न मायबाप. घाला काल्याच्या दिवशी 5 तरुणाईने माळी. देखावा दाखवूच नका, लई देखावा पाहिलाय मी. 6015 गाव आजच्यानं पूर्ण होते. 6015 गाव महाराष्ट्रातली पाहिलेत, आणि 250 पर्यंत कर्नाटक आणि तेलंगणा. गोव्यात 5 दिवस कीर्तनाला. कमी कपडेवाले पाहायला नाही गेलतो बोंबलत, तिथं कीर्तनाला गेलतो आझाद मैदानला. 5 कीर्तन आझाद मैदानला. मी रावणाला ओव्हरटेक केलेले श्रीमंत पाहिले. हे लांबी रुंदील मोजीत नाही पठ्ठ्या. विडाला विडाला सप्ताह झाल्याच्या नंतर किमान 5 तरी लग्न झालेल्या शिकलेल्या पोरीनं नियम करायचा. आंघोळ झाल्याबरोबर 5 ज्ञानेश्वरीच्या वया वाचील, किमान तुकोबरायच्या गाथ्यातला एक अभंग वाचील, आणि मग संसाराला बाकी कामं करील. सप्त्याला गुण आला माझ्या माईंनो, सप्त्याला गुण आला समजायचा. कशा करता? हे जर तुम्ही करत राहिलात तर उद्या धर्म टिकल, उद्या ही बारकाली करतील. आणि तुम्ही जर नुसती मजाच म्हणून ह्या गोष्टी केल्या तर हे इतकी मजा मारतील, त्यावेळेला ओढून बघताना आपल्याला मळमळ होईल. विठाला विठाला काय सांगत होतो? ज्यांनी गुरुजीची सेवा केली त्यांना लोटे बाबा म्हणायचे. त्यांच्याकडे लोटा असायचा, लोटे बाबा. इतका पुरुषार्थ असला पाहिजे वक्त्याचा, त्याला म्हणतात पुरुषार्थ. रडून रडून अंग चिंब झालंय. वारकऱ्यानं सांगितलं, देवा आजच्या संध्याकाळपर्यंत शांत बसा, एक जिवंत ठेवण्याचं काम करतो. तो संती केला ऋणिया अजय महाराज. पंढरपुरातला मालक स्वतःची लेकरं जिवंत ठेवू शकत नाही. काशीतले मालक भगवान शिवजी पंढरपुरातले मालकाची लेकरं जिवंत ठेवू शकत नाहीत. सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेव जिवंत ठेवू शकत नाहीत. एक वारकरी जिवंत ठेवतोय. काय दर्जा आहे वारकऱ्यात. महाराज नाही बरं,
महाराज म्हणजे काय हे वाड्यावर काही करू शकतो, त्याचं नाव महाराज आहे. किती जरी आलं तरी नियम बदलत नाही, त्याचं नाव वारकरी. हो, म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या बुटाला स्पर्श करून सांगतो, तुमच्या चप्पलला स्पर्श करून सांगतोय, पायाच पडायचं तर वारकऱ्याच्या पडायचा. नका पवित्र मस्तक हरामखोराच्या पायावर टेकू. त्याच्या पायातून पाप तुमच्या अंगात येईल आणि तुमचं घर उभं पेटन. चांगल्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, कोणाचं बी नाही. प्रभू आजची रात्र थांबा, एक तुम्हाला दिवा लावण्यासाठी जिवंत ठेवण्याचं काम करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी वापस आले आणि प्रसन्नपणाने विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, मालकिनीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, प्रभू तुमचा एक नातू वाचितो, त्याचं नाव आहे वज्र. मुलगा नाही वाचिला, नातू वाचितो, ब त्याचं नाव आहे वज्र. वज्राला जोर बोलवलं, पाठीवर थाप टाकली आणि दक्षिणेच्या राजा यमाकडे बघितलं. हे यमराज, याला नेशील तर माझ्याशी गाठ आहे. यम म्हणला, शिवजी बोलणत, पंढरपुरातले मालक बोलणत, ब्रह्मदेव बोलणत, आणि हे महाराज माझ्या अंगात धोत्र आहे का? इतक्या भारीचं धोत्र नव्हतं महाराजाला. माझ्या अंगावर शर्ट आहे का? इतक्या भारीचं शर्ट नव्हतं महाराजाला. महाराजांची पत्नी मंदिरात संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायला गेली तर ती अंधारात गेलती, तिच्या मांडीवरची साडी फाटलेली होती. मुलाने विचारलं, आई तू अंधारात गेलीस? हो बाळा. उजेडात का गेली नाही? बाळा, दोन्ही मांड्यावर साडी फाटलेली होती. मी खूप शिवण्याचा प्रयत्न केला, पण शिवली की पुन्हा फाटू लागली, जीर्ण झाली, जुनी झाली, दुसरी नेसण्यासाठी नाही. आई अंधारात त्याच्याकरता गेली. बाळा, स्त्रीच्या अंगावरचं लुगडं फाटलं, तिच्या मायबापाची इज्जत जात नाही, तिच्या सासू सासऱ्याची इज्जत जात नाही, तिच्या नवऱ्याची जाती. तुका म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. बाळा, पवित्र अहेवाचा संक्रांतीचा सण आहे. या पवित्र सणाच्या दिवशी माझ्या मांडीवरची साडी फाटली. ही परिस्थिती जर लोकांनी पाहिली तर माझ्या कपाळाच्या मालकाची इज्जत जाती, तुझ्या बाबाची इज्जत जाती, आणि तुझ्या बाबाची प्रतिष्ठा जाऊ नये याच्याकरता अंधारात वाण देऊन आले. काय महाराजाची गरिबी असेल, काय गरिबी असेल, काय परिस्थिती असेल त्या महाराजांची. आणि तितक्या गरिबीतला महाराज यमाला चुटकी वाजून सांगितलं, यमराज, माझ्या विटेवरच्या मालकाचा एक नातू वज्र जर मेलास तर माझ्याशी गाठ आहे. दात खाऊन वाक्य वापरलं. यमानं श्रुती नावाची पत्रकार पाठवली. पहिली जगातली पत्रकार कोण? तर श्रुती. त्याच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. श्रुती माते जी, विश्वाच्या मालकाचा नातू वाचिणारा वारकरी त्याला भेटून या. श्रुतीनं प्रणाम केला. महाराज, देवाचा नातू कोणीच वाचू शकत नाही, तुम्ही वाचिणार? वाचवायचा काय विषय, मरूच देत नाही. कोणाची माय आली वज्राला मारायची. श्रुतीनं सांगितलं, ताकद कशाची? आतापर्यंत भगवंताचं भजन केलंय, त्या भजनाच्या पुण्याचे हौद भरलेत, आणि त्या पुण्याच्या बळावर या पोराला पोह्याचा प्रसाद द्यालता. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. देवाच्या 56 कोटी यादवापैकी एकाच नातवान प्रसाद खाल्ला होता, त्याचं नाव होतं वज्र. वज्र. महाराज, देवाच्या वंशात दिवा लावायला सुद्धा एक सुद्धा माणूस शिल्लक राहत नव्हता, पण एका वारकऱ्यानं जिवंत ठेवला. हे कर्ज तो संती केला ऋणी.
नास्तू विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ विठ्ठल ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे भारत्याचा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. थोडा बेस कमी कडक करावाच. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे. कडक करा कडक. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात या संतांचं विश्वाच्या मालकावर कर्ज आहे. तो संती केला ऋणी. ऋण म्हणजे कर्ज. आणि ही कर्ज विश्वाच्या मालकाला फिटत नाही. त्या कर्जानं त्याची मान वाकलेली, त्याला वजन होत आहे. म्हणून तो संतांकडे नाचतोय. नाचणे या शब्दाचा अर्थ पदन्यास नाही. नाचणे या शब्दाचा अर्थ पायात घुंगरं बांधून नाही. नाचणे या शब्दाचा अर्थ संतांकडे जी पडलेली कामं आहेत ती कामे करणं, इतिनाम नाचणे. ते कर्ज फिटत नाही याच्याकरता. साकडे पडोने दी काही व्यथा आपणची माथा ओढवी. आदा कदा जर संतांकडे संकट येत असतील तर विश्वाचा मालक ती कसल्याही प्रकारची साकडे व्यथा त्यांच्याकडे जाऊ देत नाही. ती स्वतःच्या डोक्यावर ओढून घेतो. ती संकट स्वतःकडे घेतो. किती मोठी आहेत संत. एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. राजेव आपण मोठे होऊन होऊन किती होणार आहेत. एक जण म्हणला 25 खेड्यात मलाच जास्त जमीन आहे. फक्त 25 खेड्यातच आहे तुला सुमळ्या. 26व्या खेड्यात तू यापेक्षा दुप्पट आहे दुसऱ्याला. कशाला येड्यावानी करायला कुत्र्यात शेपटीवानी हालीत राहतो आपलं कौरव. आपलं मोठेपण म्हणजे बुटकभर पाणी आहे. आणि संतांचं मोठेपण म्हणजे समुद्राच्या व्याप्तीला लाजविल इतकं मोठं आहे. आपण फार काही मोठे असेल तर भावभावकीला मोठाडपण दाखवतील काही माणसं. फार काही मोठे असले तर सोयऱ्या धायऱ्याला मोठेपण दाखवतील. फार काही मोठं असलं तर आपल्या तालुक्यात जिल्ह्यात मोठा होशील. फार काही झालं तर राज्यात होशील. काही दिवसापुरता देशात चमकशील. संत त्रिभुवनात मोठे आहेत. एक जण म्हणला मी भारत देशाचा राजा आहे. एक जण म्हणला मी अमेरिकेचा राजा आहे. एक म्हणला मी जपानचा राजा आहे. मालक म्हणले आम्ही त्रिभुवनीचे राजे आहेत. त्रिभुवनीचे. आणि तू एका देशाचा राजा झालास तरी किती दिवस होशील. कोण दिवशी तू या खुर्चीचं तंगड मोडल. तू रिबीन कापायच्या कामी पण राहणार नाहीस. हे आपलं मोठाडपण. चंद्र सूर्य येतोपर्यंत ज्यांचं मोठेपण संपत नाही ती संत आहेत. एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. या त्रिभुवनात संत मोठी आहेत. ही साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन विठ्ठला. मला असं वाटतं ही मोकळी जागा भरून काढी तर बरं होईल. या पुढे या.
इथं काय बॉम्ब पडत नाही, इचू निघत नाही. सरका पुढं, सरका सरका, या न पुढे या. मी काय मतदान मागायला आलो नाही. बसा, शानी माणसं आहेत तुम्ही, या. तू इकून होईन, तुझ्या डोक्यान मागच्या दिसन तुला आणायला बसवा. आणि इतका उचून तू खाली बसला होय रे. शाबास विठाला. नाही सरकले माणसं, ते गॅप ठुलत पुढं सरकल्यावर काय होतंय? तुम्हाला काय यायचं, उभं यायचं, पाकिट द्यायचं होय? इतका ताण यायला तुम्हाला. विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने चालत असलेली ही पवित्र परंपरा, अखंड हरिनाम सप्ताह, मौजे भाकरवाडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. गोड नाव आहे गावाचं. तुमच्या गावाच्या नावाचा जो उच्चार आहे, या उच्चाराने विश्वातला प्रत्येक व्यक्ती तृप्त होतो. कारण 100 क्विंटल सोनं 300 क्विंटल चांदी असली तरी सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खाता येत नसत्यात. चुंबळ्या भाकरी गव्हा ज्वारीच्याच खावा लागतात. चांगलं नाव. काय बुजुर्ग असतील, कोण असतील, त्यांनी भाकर नाव ठेवलं गावाला, भाकरवाडी. हिची जाण असावी. ज्यांना ज्यांना भाकरीची जाण आहे ते बऱ्यापैकी बाकीच्या जाण ठेवत असते. छान नाव वाटलं, गोडसर. महाराष्ट्रात अजून एक नाव पाहिलं, त्या गावाचं नाव आहे गुळपोळी. बार्शीच्या पलीकडे गावाचं नाव गुळपोळी. गुळपोळी. अजून एखादं गाव सापडावं वरणपोळी म्हणजे ताणच मिटला. आता इथं भाकरवाडी आहे. हा, इथं भाकरवडी असती ताणच नव्हता, मग पुन्हा पाचच काम नव्हतं. विडाला. भाकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, आणि परमपावन ज्ञानयज्ञात माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्याशा अल्पज्ञानी गिरगावकराला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची आहुती टाकायचा योग मला आला. माझं परम भाग्य. गावात जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. समतेचं, एकतेचं प्रतीक दिसलं, बरं वाटलं, छान वाटलं. असा भाव, अशी सद्भावना, असं सगळ्यांच्या अंतकरणात जर झालं तर या भारत देशाचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. विठाला विठाला. गावातल्या सर्व व्यक्तीच्या मताने चालत असलेला हा कार्यक्रम तुम्हा सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो. दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम करतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाच्या धारकांना साष्टांग दंडवत करतो, प्रणाम करतो. विनेकरांना प्रणाम करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण वयोवृद्ध तपोवृद्ध गुरुवर्य देवदत्त महाराजांच्या चरणीही प्रणिपात करतो. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोतेजन, माझ्या विटेवरच्या मालकाचे उपासक आहात तुम्ही, तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो. माय माऊल्या असतील आदी करून सर्वांना प्रणाम करतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. तारखेच्या संदर्भात कुलकर्णी देवा फोन करत होते, त्यांनाही धन्यवाद. पणराव आलेत, आमच्या परिसरातलं उद्योग क्षेत्रातलं छोटंसं रत्न आहे, त्यांनाही धन्यवाद. शिंदे बाबांची इच्छा असती माझ्याकडे कार्यक्रम घ्यायची, भांडणार आहेत ते कीर्तन झाल्यावर. शिंदे बाबा सुद्धा आलेत, त्यांनाही धन्यवाद. बऱ्यापैकी चॅनलवाली मंडळी आहे. माझ्या लग्नात एक पण कॅमेरा नव्हता, इतके टेकले तुम्ही. गरजा महाराष्ट्रवाले आजूभाऊ आहेत, सिद्धिविनायक कलर होमवाले, त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. दुकानदाराचा देव गिराहिक असतो, वक्त्याचा देव श्रोता असतो. तुमच्या चरणी दंडवत.
या परिसरातला अधिष्ठान दैवत यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी वारकरी नामधारक सर्व महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझ्या अभंगावर येतो. साऊंडवाले तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विडाला ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. आमच्या गिरगावमध्ये नित्याचा हरिपाठ. शेतकरी आहेत दोन्ही पण मुलं, पण गावातला हरिपाठ नित्यानं करतात. आमचे बळीरामजी फाटे आहेत, आमचा सोनू सोळंके आहे, ते सुद्धा जवळून गाडी आली गावाच्या म्हणून तेही दोन लेकरं आले, त्यांनाही धन्यवाद. विडाला पैठणचे मालक नमूद करतात की संतांचं देवावर कर्ज आहे, देव ऋणी आहे. काही लोक मानायला तयार नाहीत. का म्हणले देव कुठं ऋणी असतो का? त्याला पैशाची काय गरज आहे? पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. लक्ष्मी ही त्याची पत्नी आहे आणि बायको जवळ पैसे कोणाला असतात? जरी नवऱ्याचे चोरू द्या तरी कोणाला असतात ते पैसे? नवऱ्यालाच. लाखात एखादी येडपट असते ती भावाला देती, पण शक्यतो नवऱ्याचे पैसे जरी काही निमित्तानं घेतले तरी अडचणीत कोणाला देती? कोणाची बायको? ज्याची त्याची, म्हणजे माणसाची बायको. माणसांच्या बायका ज्याची त्या मालकाला त्या पैसे देतात. माणसांच्या. लक्ष्मी कोणाची बायको आहे? देवाची, विश्वाच्या मालकाची. विश्वाची मालकी नाही, कोणाला पैसे देईन? मालकाला. मग तो ऋण घेत असतो का? मला सांगा, ज्याच्या इथं नदी तुडुंब भरली त्याच्या गोळ्या संपल्यात का ईर खांदून पाईपलाईन करायला? नदी भरली तुडुंब, दोन्ही थड्या नदी भरली, कधी कधी थडीचं पाणी बाहेर गेलंय आणि तरी एक जण म्हणला आपल्याला ईर पाडायची. गोळ्या द्यावा लागतात याला. असं होऊ शकतं का? नाही. मग लक्ष्मी ज्याची पत्नी आहे तो संतांकडनं कर्ज कसं घेईल? महाराज, कर्ज पैशाचंच असते असं नाही. कर्ज ऋणानुबंधाचं असतंय, कर्ज कर्तव्याचं असतंय, कर्ज काही कर्माचं असतंय, कर्ज काही शब्दांचं असतंय. रस्ता चुकलेला माणूस आहे, 1 घंटा झालं इकडं तिकडं गाडी फिरवायला, फोन डिस्चार्ज झाला, रस्त्यान माणूस दिसत नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत, गाडीत डिझेल राहिले 2-2.5 लिटर. ते जर संपलं तर 50 किलोमीटर पर्यंत पेट्रोल पंप नाही. काय करायचं? पुढे ज्या गावाला जायचं ते गाव सापडणं. तेवढ्या अवकाशात एक सामान्य व्यक्ती शेळ्या घेऊन घरी जात होता. त्याला विचारलं, दादा आमका आमका गाव? काहीच नाही, तुम्ही ज्या रस्त्याला लागलात हेच रस्ता पुढे जातो. आणि अर्धा लिटर डिझेल मध्ये त्याची गाडी त्या गावात पोहोचली. पैसे दिले का पुढच्या व्यक्तीनं? पण तो व्यक्ती भेटला. महाराज, शब्दाचं कर्तव्याचं त्याचं कर्ज झालं त्याच्या डोक्यावर. त्यानं त्याला देवासारखं मानावा. अशी काही कर्ज आहेत ऋणानुबंधाची. सगळी कर्ज पैशाची असतात नाही. फार मोठे महाराज घोड्यावर बसून चालले होते. मोठी महाराज होती, मोठी विद्वान होती. मोठं कोणाला म्हणत असतात माहितीये का? ज्या महाराजांना लय पैसे कमीले त्याला का? हे पैसे गुंडाईकडे असतात. पैशांकुठं महाराज मोठा असतोय? गाडी भारीची असली म्हणजे महाराज मोठा असतोय? या देशातल्या गुंडांना मोठ्याल्या गाड्या येतात. त्याला पत्ता नसन आपले पैसे कुठं कुठं घेतो. मग महाराज पैशावाला असणं, त्याच्याकडे गाडी भारीची असणं, ते विमानात फिरणं याच्यावर नाही, त्याचं आचरणाचं कार्ड गोड असणं त्याला महाराज मोठा म्हणत असते. त्याची विद्वत्ता अस्खलित असावी, विश्वाच्या उपयोगाची असावी, लाभाची असावी, त्याला महाराज मोठा म्हणत असते. नाही म्हणले आमच्या इथं महाराज लयच वयस्कर आहेत. हो, आता लोक ते आहे ना 25 गाड्यात गांजा वाढाय. बापरे. आणि काय करायचं वयस्कर असून? नुसता गांजाच फुकला ना त्यानं. काय केलं त्यानं?
काय महाराज येत म्हणले आमची इथं, बापा 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 बापा, दिवसाला टोपलं भरत गुटखा तोकत येत. सांगणाऱ्याच्या थोतरीत हाणायला पाहिजे. हे महाराजाचं मोठेपण नाही. महाराज हा दयेनं मोठा असतो. महाराज हा कर्मानं मोठा असतो. महाराज हा कर्मशील वृत्तीनं मोठा असतो. महाराज हा आचरणशील वृत्तीनं मोठा असतो. ह्या बाकीच्या कुठल्याही उपमा महाराजाला लावायच्या नाही. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. महाराज कर्म गोड असेल, विश्वाच्या उपयोगाचे असतील, ती महाराज मोठी असतात. एक विद्वान प्रचंड अस्खलित विद्वत्ता ज्यांची, असे महाराज घोड्यावर बसून चालले. प्रवास घोड्यावरचा होता. पाठीमागे एक घोडं, पुढे एक घोडा आहे. निघाली महाराज. पुढच्या व्यक्तीचं घोडं थोडं वेगात चाललं. तो गावात पोहोचला. महाराज दिशा भटकटले, डावीकडे उजवीकडे वळाले. पाठीमागचं सरळ गेलं. महाराज एकटंच चुकलं. महाराज तान्हेनं व्याकुळ झालं. घोड्यावरनं खाली उतरले. सावली दिसत नव्हती, झाड लांब होतं. तिथपर्यंत चलता सुद्धा येत नव्हतं, इतकी तहान लागली. महाराजांचं घोडं सात्विक होतं. महाराजांच्या अंगावर घोड्यानं स्वतःची सावली धरली. काही काहीचे प्राणी इतके चांगले आहेत, इतके पोट्टे नालायक आहेत. काही काहीचे पोरापेक्षा कुत्रे चांगले आहेत. एक माणूस कीर्तनाला निघाला आणि कुत्रं गेटमध्ये मोकळं सोडून गेटला कुलूप लावलं. कुत्र्याला सांगितलं टब्या. कुत्र्यानं असं कान केला. मालक म्हणलं टब्या म्हणजे काय? कानवरी केला म्हणजे काय? मी कीर्तनावून येऊस तर गेटमधून उठू नको. मालक कीर्तनावून येऊस तर कुत्रं गेटमध्येच बसलेलं. आणि पोरानं मागच्या कंपाऊंडून सोयाबीनचे 3 पोते फेकले. हो, काही काहीचे प्राणी इतके गोड आहेत. महाराजांच्या अंगावर घोड्यानं सावली धरली. त्या सावलीत कसे बसे बसले विचार केला, पण वाचत नाही. तेवढ्या अवकाशात पाय वाजत होती. टाक 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 असा भारदस्त माणूस चलू लागला. पायाखाली पानं काड्या मोडू लागल्या. उंच पुरा माणूस होता. काय महाराज? वेशावून पेहरावून पाहिलं. हळूच खून आवाज दिला. जी का बसले? तहान लागली. पाणी मिळेल का? महाराज म्हणले घंटा लागतोय पाणी आणायला. अर्धा घंटा झाला आणि अर्धा घंटा आला. त्या डोंगरावर झोपडी आहे माझी. वाचत नाही तर. महाराज म्हणले मरू देत नाही, पण पाणी पितान का? ते म्हणले वाचण्यासाठीच पाणी प्यायचे. लाखो लोक वाट पाहिलेत माझी कार्यक्रमात. त्या महाराज त्या व्यक्तीनं सांगितलं तुमच्या बाजूला 100 फुटा विहीर आहे, पण पाणी काढायला लवट नाही. माझ्या डोक्याला पटका आहे. पटका भिजून तुम्हाला पाहिजे. महाराज म्हणले तुमची जात कोणती? पटक्याच पाणी प्यायचे. तुमची जात कोणती? ते म्हणला मी लाहोर चित्र ससे धरणार आहे. महाराज म्हणला अवघड आहे. बरं तुम्ही आंघोळ केव्हा करतात? ते म्हणला मागच्या पावसाळ्यात भिजलो होतो. आता पुढच्या पावसात भिजलो तरच आंघोळ, रोज करीत नाही. पहाटे बी पाणी नेत नाही. शिकारी येतो काही संबंध नाही. कपडे फाटूस तर काढीत नाही. त्याचं शर्ट काढण असं जर वाजिलं तर हलकीवानी वाजत होतं. इतकं घामानं कडक झालतो. हो, ते शर्ट काढून जर कलहीत टाकलं तर 300 माणसाच्या वरणाला मीठ टाकायचं काम नाही. इतका घाम होता त्या ह्याच्यात. आणि कोणाला प्यायचं त्याच्या पटक्याच पाणी माहिती? 1 नंबरचा तत्व येता. 5-4 मिनिटं विचार केला, वाचत नाही. पण म्हणला जाऊ द्या, पटक्याचं पाणी प्यायचं, वाचून लोकांना भजन सांगू. द्या म्हणले पाणी. 75 हाताचं पागुट सोडलं, इरीत सोडलं. सुत्ती पटका होता, रेशमाचा नव्हता. रेशम काय घेईन, तोंड पुसायच्या कामी नसतं, ते फक्त दिसायला चांगलं. सुत्ती कपडा इरीत सोडल्याबरोबर 2-2.5 फूट सोडा. चांगलं 2 वाट्या पाणी आलं. पाणी महाराजाच्या तोंडात 2-4 बाऱ्या पिळल्या. महाराज म्हणले जमलो आता, मरत नाही.
या महाराज. ते म्हणला नाही, मी ज्या कार्यक्रमाला चाललो माझ्यासोबत चला. गेले तिथपर्यंत. मला खुर्ची टाकली, अशी महाराजाला खुर्ची टाकली. लाखो शिष्य होते महाराजाचे, लाखो. हो, प्रचंड पैसे आले. त्यालाच पत्ता नव्हता आपले पैसे कुठं किती कुठं, अशी लोक शिष्य. हो, बर बर बर. कार्यक्रम आटपला. महाराजाचा सत्कार होता त्यावेळेला. त्या सत्कारात महाराजाला सोन्याची वस्तू गिफ्ट होती. ते सत्कार घेता घेता महाराजांनी माईकवर सांगितलं, तुम्ही मला किती मानता? लोक म्हणले, देवा इतकं तुम्हाला मानतो. मग देवा इतकं जर मला मानित असेल तर मी तुमचा देव आहे. मग मी सांगतो ते करा. महासत्कार यांचा करा. मला जे सत्कार करायले ना, तुम्ही यांचा सन्मान करा. लोक म्हणले, महाराज तुम्ही आता कार्यक्रमात विक्षेप होईल म्हणून याला उठिलं नाही. हे वरीसवरी सांगूळ करीत नाही. हो, हे फाटूस्तर कपडे काढीत नाही. याचा व्यवसाय लाहोर चित्र सशी रानडुकर धरणं. ऐका मुद्दा, ऋण सांगतोय, ऋण ऋण ऋण. महाराज म्हणले, राजो पुन्हा एकदा विचारतो, तुम्ही मला काय समजिता? महाराज तुम्हाला देव समजितो. मूर्खांनो, तुम्ही याचा इन्कार करता. तुमचा देव यानं वाचिलाय. हा जर भेटला नसता तर तुमचा देव वाचत नव्हता. पैसे दिले का त्यानं? पैसे दिले त्या माणसानं? नाही. महाराज पाणी पाजलंय. अशी काही कर्ज असतात. असंच कर्ज विश्वाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. विडाला 6वीला पोरग शाळेत गेलं. वर्ष संपलं, 7वीला जाणार. आईनं सांगितलं, बाळा 7व्या वर्गात तुला शिकता येणार नाही. का ग आई? तुला शिकण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. वही पुस्तक पेन चालू शकत नाही. लोकांचं रान खुरपून तुम्हा तिघांना जगवते. याच्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही. ठीक आहे आई. सगळी लेकरं शाळेत चालली. वट्यावर बसलेलं होतं. गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने विचारलं, आवाज, ए बाळा शाळेत जात नाही? नाही गेलो. का नाही गेला? काही दुखतंय का? काही नाही. मग का नाही गेला? उत्तर नव्हतं. डोळे भरून आले. रडून जिरवतो? नाही दादा. आईनं सांगितलं तुला शिकता येणार नाही, वही पुस्तकासाठी पैसे नाहीत. ठीक आहे, चाल सोबत. गुरुजीला विचारलं, गुरुजी वर्षभराचे पुस्तक पेन वही किती लागतील पैसे? 127 रुपये. जुना काळ. दुकानावर गेले, पुस्तक वही पेन वर्षभराचं देऊन टाकलं. चल जा शाळेत. पुढचं सांगू. आज तो मुलगा विद्यमान नायब तहसीलदार आहे. नायब तहसीलदार आहे ते मुलगा. आज 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 150 एकरवाल्यानं पोरगी दिली त्याला. ज्या पोरीच्या बापाकडे 150 एकर मोरंडी जमीन आहे, मोरंडी, सुपारी फोडायला दगड नाही, अशी जमीन जिच्या बापाकडे, त्यानं पोरगी देऊन टाकली. आणि न मागता 101 तोळा सोनं नवरदेवाला देऊन टाकलं. लग्न आटपलं. आपल्या संस्कृतीमध्ये कुलाचार, शिष्टाचार, देवदर्शन, वरयात्रा,
इथं बसलेल्या सगळ्यांमध्ये आपल्यात ती ताकद आहे का बरं? आपल्याला एक येईल का जमकर? आपण सगळे जर बसलो तर सगळ्यांना जर गजर केला, भजन केलं तर उपम्याचा शिरा होईल का? उपमा कसा असतो दत्तराव? तिखट. होय नितीन, कसा असते? माऊली कसा असते? तिखट. आणि शिरा कसा असते? गोड. दोन्ही शाकाहारीचे. मग शाकाहारी मध्ये तिखटातली गोड करण्याची ताकद आपल्यात आहे का? नाही. तर मांसाची फुलं कधी होतील कृष्ण? मांसाचे फुलं करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्या साधूलाही हे लोकातली यात्रा सोडावं लागते राजे हो. समाधी स्वरूप व्हावं लागतंय. गुलाबराव गेले, निमूटपणे मान्य करावं लागेल. श्री गुरु वेदांत केसरी आचार्य महाराष्ट्रातल्या 3 शास्त्रीपैकी एक शास्त्री आपल्या मराठवाड्यातले प्रल्हाद शास्त्री दैठणकर सांगायचे, कालिदास नावाची फार मोठी व्यक्ती होऊन गेली. संस्कृत मध्ये पंडित होते. पंडित आता पदव्या कोणालाही देतात बरं का. या उपमा असतात दिलेल्या, ते लोक होऊ शकत नाहीत. आपण प्रचंड विद्वान कालिदास महाकालीचे उपासक होते. जगदंबेचे मंदिर जवळच आई साहेबाचं. सुंदर लाईट लावले. माऊली सांगत होते मगाशी, प्रकाश केला. चला तुमच्याही जीवनात ते प्रकाश पडावा. आपल्या धर्माची कामं मोठी मोठी करत जा, देव तुमचं चांगलं करेल. मंदिरातला हापसा आदळू आदळू टाकला दांडा काढून. हो, घरच्या पलंगाचे दांडे मोडतील. पागल लोक झाले आपले. मशानभूमीचे इंगल कापून नेऊन मसराय कवरी टाकले. इतके दलिंदर माणसं. आणि हे लोक धर्माच्या गप्पा सांगते. किती हानी यायला इतकी जागा ठवाचा नाही, इंच भर सुद्धा यायची लाल करायची. विठाला एक जणांचं कीर्तन ऐकलं मी धर्मावर. रस्त्यात ड्रायव्हरनं मला ते ऐकलं थोडस 10 मिनिटाची क्लिप. काय धर्मावर प्रचंड व्याख्यान, प्रचंड व्याख्यान. त्याच्यात गावात कीर्तनाला गेलो. वडील आले, हे महाराजाचे वडील आहेत. म्हणलं कस काय महाराज? येत नाही माझ्याकडे 7-7 महिने. तर मी घरी गेल्यावर दुधानं कान चोळले. जरस गाय माझ्याकडे, तुमच्याकडे लय आहेत, मी थोड्या पाळल्या. दुधानं कान चोळले. तर आमचा ड्रायव्हर म्हणला कस काय? या हरामखोराची मला क्लिप ऐकलीस म्हणून कान सुद्धा अपवित्र झाले. दुधाशिव पवित्र होत नाहीत. विठाला विठाला 7-7 महिने जो भडवा बापाला बोलत नाही त्यानं धर्मावर बोलावं. लाज वाटायला पाहिजे, लाज. विठाला कोणाला राग येत असेल तर घेऊ नका मग कीर्तन. मग इजलाय कीर्तन करू करू. विठाला विठाला लय फिरलो मी. आता डोक्याला केस कमी, इतके गाव पाहिले झाला. आता एकच बायको येत राव मला, त्याच्यामुळे एवढा काय ताण घ्यायची गरज नाही. आता विठाला विठाला ती पण सात्विक आहे. मला काही मागत नाही काय नाही. महेश 2 मस्त कपडे धुती, घरी असेल त्या दिवशी जेवायला देतो. 75% तर बाहेरच खाणं. हा, आजही मी जर शेतात असेल तर खुरपायला येते. म्हणून 1 नंबरची आपल्या जिल्ह्यात तरी माझ्याकडे हळद असेल आणि 1 नंबरचीच असेल. आम्ही दोघच खुरपित होतो. विठाला विठाला चल. त्याच्यामुळे काय ताण नाही एवढा. येतो काय काय महाराज लोईस रोगील बोलतो, ऐकू नकोस. ते जितके पाहुणे तितक्याला सांगायचं कीर्तन घेऊ नको. काय करशील दुसरं? मग सांगते सांग, हे तुला कोणाचे घ्यायचे, काय करायचं मला त्याच्यावर. योग असा आला. कालिदास होते, जगदंबेचे उपासक होते. छान वाटलं तुमचं संस्थान. शिवारातच आहे ना आपलं संस्थान? शिवारात. वा. महाराज आपल्या तीर्थाची, आपल्या मंदिराची जोपासना आपण करायची असते. बाकीच्या धर्म मंदिरामध्ये बिडी सिगारेट
जामकर तंबाखू पान वगैरे खाऊन तिथं काही त्याचं उरलेले जे अवशेष टाकत नाही, बिडीचा तुकडा, सिगारेटचा तुकडा, पानातलं तुंकून टाकणं, गुटखा तुंकणं, हे नाही. मी परिक्रमा करत असताना एका मंदिरावर ज्या वेळेला गेलो, त्या मंदिराच्या समोर जेवढे जेवढे मला बोलणारे आध्यात्मिक होते, ते बोलताना त्याच्या तोंडातले गुटख्याचे थेंब माझ्या शर्टावर येत होते. ही आपल्या धर्मातली धर्मप्रचारक मंडळी करत असणारी, आपण त्यांच्याकडे बघतो, ही आपली शोकांतिका आहे. चूक आहे. यानं धर्म उंच जात नाही. आपला धर्म उंच नेण्यासाठी आपली जीभ पवित्र लागेल, आपलं मुख पवित्र लागेल. आणि जीभ जर पवित्र असेल कृष्णाबुवा, तर त्यानं गोड नाव घेता येते. देवाचं नाव किती गोड आहे जामकर, किती गोड, किती किती अमृताहुनी. त्या नामाचा प्रताप किती मोठा आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस. हा नामाचा प्रताप. मिठाशिवाय गोड पदार्थ सोडून जर दिला तर सगळी जी पदार्थ आहेत ती मिठाशिवाय चवदार लागत नाही. ह्या मिठाचा हात जर दुधाला लागला तर दूध राहत का माऊली? अमृत आपल्याला माहित नाही, मग दुधाला नासवायची ताकद मिठात आहे, तर जिभेला खराब करायची ताकद गुटक्यात नसेल का? आणि मग इतक्या खराब झालेल्या जिभेवर अमृतासारखं नाव कसं बसल याची तर लाज वाटायला पाहिजे. जर नाही बाकीच्या नाही, आपल्याला याच्यावर काय घेणे. उभं राहणाऱ्या नीट राहा, उभं राहणार तुमच्यातले बर का, आणि आमचे बी. बाकीच्या यायचं जाऊ द्या. हे काय नाही शिमग्याचा होरे वाजते. सकाळी एकाकडे, दुपारा एकाकडे, एकाचे भजे, एकाचा शिरा, एकाचं काही दणका, चौथ्याला काय खरं नसतं यांचं. चला तर आता काय, पण उभे आहे ना आपण नीट राहायला पाहिजे. किती गोड. चला. कालिदास प्रचंड विद्वान महाराज ब्रह्मकन्या जिभेवर काय जीभ पवित्र असेल. प्रत्यक्ष सरस्वतीचा अधिष्ठान श्री गुरु पंडित गुरु पारडीकर. ती गुरु वळायची. आपण गेलतो एकदा नितीन सप्ताह केलता तिथं. आपण नवचंडी केलती मी तिथे. ते गुरु वळायचे आणि त्यांना सगळी मुलं पंडित म्हणायची. आई एका दिवशी म्हणाल्या, पंडित, अरे तुला गुराखी सुद्धा पंडित म्हणते. त्यांच्या आई म्हणलेलं वाक्य सांगतो बरं का, मला पंडित म्हणण्याची लायकी नाही, तू फार अधिकारी महात्मा होते.
काय करू ग आई, तू नाव ठेवलंस माझं पंडित, आता लोक सरी मला पंडित पंडित म्हणते. होऊन दाखवणं रे पंडित, दाखवणं पंडित होऊन. महाराज काय भक्तीचा पुरुषार्थ, काय देवावर प्रेम, काय वेदावर प्रेम, काय शास्त्रावर प्रेम, काय पुराणावर प्रेम, काय पंढरीतल्या मालकावर प्रेम. त्या प्रेमाचा इतका वर्षाव झाला, इतका वर्षाव झाला की त्या प्रेमानं जगाचा पाप वेडा झाला. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. आणि समोर द्वारकाधीश कृष्ण परमात्मा पंढरीतले मालक असे पाटावर मांडायचे आणि एका बुटक्यात दूध घ्यायचं आणि देवाला हात जोडून मंजूळ पुढे टेकायचे आणि सांगायचं, देवा अरे मला गुराखी पण पंडित म्हणत होते रे, मग माझ्यात पंडित होण्याची पात्रता नाही करे, माझ्यात तुला काय कमी वाटतंय? आणि माझ्यात जर पांडित्य तुला कमी वाटत नसेल, मी अस्खलित वेदांत वेद शास्त्र पुराण याचा जर भक्त असेल, वारकरी संप्रदायाचा निष्ठावंत पाईक सनातनी असेल, तर तुला दूध प्यायला काय हरकत आहे? बुटक भर दूध धातूच्या मूर्तीनं प्यावा. काय वाणीची ताकद असेल. आता बासरला समाधी आहे महाराजांची. विठाला सांगायचा मुद्दा, धातूची मूर्ती ज्यांच्या हातानं चेतन न होता दूध प्यावी. काय पुरुषार्थ पंडित गुरूंचा. त्यांनाही ह्या लोकातली यात्रा सोडावं लागली, तुटला आयुष्याचा दोरा. कालिदासांचं सांगत महाराज, वाणीचा पुरुषार्थ असतो. आणि साधूची वाणी प्रगल्भ होण्यासाठी साधून काही नियम सांभाळायचे असते. ते नियम सांभाळले की साधूच्या वाणीत वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. परवाला एके दिवशी कीर्तनाला गेलो, एक जण भेटला आणि ते म्हणला, याय ना डोक्यावर हात ठेवला की ते निवडूनच येते. तर मी म्हणलो, मला तर काही व्हायचं नाही, हे दिले देवान भरपूर, पण मला काय आमदार जिल्हा परिषद काय नाही, तुमच्यासारखे व्हावा, आम्ही तुम्हाला खुर्चीत बघावा आणि तुम्ही धर्माचं काम करावं, यापेक्षा आम्हाला काय मागायचं तुम्हाला दुसरं. धर्म जिवंत ठेवा ही इच्छा आमची. मला का काही कोण्या पदावर जायचं नाही, पण मग एकच काम कर म्हणलं, माझ्या संग 7-8 जण बिनलग्न आहेत, त्याच्या डोक्यावर हात ठेवा आणि त्याला पोरी भेटू द्या. तर जेव सांगत होता ते म्हणलं, मीच त्याची सेवा करतो, मलाच कोणी पोरगी देईन. काय सांगायला म्हणलं, बॉम्बले विठाला पानशेटपणा आहे ऐकीन. आपल्या संप्रदायामध्ये साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. आपल्या संप्रदायात साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. आणि चमत्कारी लोक आपल्या धर्माला कलुषित करत असतात. विठाला योग असा आला, महाकालीचे उपासक, जगदंबेचे उपासक कालिदास प्रचंड विद्वान. महाराज कालिदासांना जगदंबा बोलायची, महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी कालिदासांना बोलायची. पण एके दिवशी कालिदासांनी आराधना पूजा मांडली. काय असेल, सुक्त वगैरे गात असतील कृष्णावर, पण कालिदासाच्या गडबडीमध्ये पूजाच्या विन्मुखा काही सूत्र असतील, मांडणी असेल, ही थोडीशी चुकली. आणि काय रचना असेल श्लोकाची, ती थोडीफार चुकली. मंत्र चळे थोडा, धडच होय वेडा. मंत्राचा अवघड, म्हणून बाकीच्या मंत्राच्या जास्त नादी लागत जाऊ नका. ह्या मंत्रात चुकलं तरी काही होत नाही. महाराज वाल्मिकांनी मरा शब्द वापरला. सुरुवातीला राम राम म्हणता येत नव्हतं ना, मरा 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 मरा. वाल्याचे वाल्मिक, वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी, आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक झाले. केले रामायण, जगाचा बाप ताब्यात राहिला. म्हणून सोप्यात पडत जा, कलियुगी उद्धार हरीच्या नामात ताकद. बाकीचे शास्त्र वाईट आहेत असं नाही, किंवा माझी ती योग्यता नाही, माझी ती पात्रता नाही, पण वेद हा प्रचंड फलोपकारी आहे. पण वेद तुम्हाला शक्य नाही. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्यासाठी अवतार घेऊन आले.
अरे तुम्ही सर्वसामान्य माणसं सकाळी खाल्लेली भाजी माऊली आपल्याला संध्याकाळी सांगता येत नाही काय केली. इतके आपण साध्या विचाराची माणसं, आपल्याला वेद काय शक्य असतो तत्र. म्हणून सगळ्यात सोपा परमार्थ सांगितला वारकरी संप्रदायात रामकृष्ण आहे. हे जरा जुरा पुस्तक वाचणारे येड्यात काढते. एक जण म्हणला हे कीर्तनकार अहंकारी असते, तू जवळ आलाच नाही सुंबळ्या. त्या तोंडात मुठभर तंबाखू, त्याच्यामुळे तुला चांगले कीर्तनकार दिसत नाहीत. विठाला कालिदासाचं चुकलं काय स्वरूप होतं कालिदासांचं. महाराज जगदंबेची प्रत्यक्ष जगदंबा बोलत असेल त्या दिवशी स्वरूप काय असेल. तिच्या डोळ्यातला प्रकाश कालिदासावर पडला माऊली. आणि कालिदासाची त्वचा सोने इतकी चमकत होती, एवढी चमकायची. पण महाराज चुकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी झोपी गेले आणि सकाळी उठले, स्नानाला निघाले. स्नान आटोपलं आणि सूर्यप्रकाशात स्वतःचं शरीर पाहिलं तर रुमालासारखं झालं. कालिदासाचा गुरुवर्य वेदांत केसरी, महाराष्ट्रात 4 शास्त्री झाले. जगन्नाथांना पवार, तुकाराम महाराज महामुनी. काय महाराज महामुनी तुकाराम महाराजांचा काशी विद्यापीठात फोटो आहे, तुकाराम महाराज महामुनींचा. आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आपण नशिबवान आहे, आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या पहिल्या मार्कानं काशी विद्यापीठात पास झालेले शास्त्री आपल्या मराठा परभणी जिल्ह्यात आहेत. आपल्याला किती भूषण त्यांचं. विठाला वैकुंठवासी राजकीय क्षेत्रातलं एक रत्न उत्तमरावजी विटेकर भाऊ, त्यांच्या दरवर्षी श्राद्धाला मी जायचो. राजेश दादांनी त्यांचा सत्कार ठेवला होता तिथे. आनंद वाटला मला की दादांना किती गोड कल्पना सुचली की काशी विद्यापीठातून चांगल्या मार्कानं पहिल्या नंबरला पास झालेले प्रल्हाद शास्त्री गुरुवर्यांचा सत्कार ठेवला. कारण तुम्हा राजकीय लोकांना असं सुचलं पाहिजे अधिकारी लोकांना पुरस्कारित करण्याचं. कारण त्यांना जो सन्मान द्यायचा असतो तो मिळाला की बाकीची सगळी आमच्यासारखी त्यांच्या पावलावर पावलं टाळून चालत असतात. विठाला त्यांच्या मुखारविंदातून ऐकलेला हा सिद्धांत आहे. मी चांगल्यांचं ऐकून सांगतो, अन्यथा वाचून सांगतो. मी जीवनात कधी गबाळ्याचं ऐकत नाही ना ऐकलं तर सांगत नाही. उलटे कान धुतो दुधाने, कामाचे नाही. ह्या फुसक्या फटाकड्या होत्या ना पहिल्या लहानपणी, उग लेकर खुश करायचे त्या लवंग्या बारकाल्या होत्या. आमच्या बाबानं लय फटाकड्या आणल्या. म्हणलं फुसक्या काऊन? पोराचा हात जळण महाराज समजण्यासाठी आणल्या. लय वाजणारे आणल्या ते घेईन हात जाळून. बाप हुशारन पोरग लय खुश. विठाला पांढर शुभ्रित त्वचा झाली, पांढर. काय दुःख वाटलं. आणि कालिदास भगवान शिवजीच्या मंदिरात गेले. भगवान शिवजीच्या मंदिरात जाऊन दंडवत घातला. प्रभू काय चुकलंय माझं. महाराज काय कालिदासांचा पुरुषार्थ असलो आपल्या संतांचा. त्यांना प्रत्यक्ष शिवशंकर पिंडीतनं बाहेर आले आणि कालिदासांना मिठी मारली. काय राजा का दुःखी आहेस? प्रभू देवादिदेव प्रभू पा माझं शरीर पांढर शुभ्र झालंय. अरे कधीपासनं झालंय? आज सकाळी उठल्यापासून. रात्री झोपताना चांगलं होतं. चालू काय तुझं? काही नाही म्हणे. आता एक आराधना मांडलेली आहे, महाकाली मातेची पूजा मांडलेली आहे. आवाज दिला. जगदंबा जी प्रभू. काय कालिदासाची परिस्थिती? विचारा त्यांना काय चुकलं. कालिदासांनी सांगितलं माझे काही याच्यातले पर्व चुकलेत आणि ती पर्व चुकल्यामुळे तुम्हाला पाप लागलेलं आहे आणि त्या पापामुळे तुमचं शरीर पांढर शुभ्र झालंय. भगवान शिवजीनं सांगितलं मागा माफी आणि महाकालीची शरणागती पुनश्च पत्कारली. आई साहेब मी लेकरू आहे, मला माफ करा. तू माझ्या करता उठ आंबे तू
झोपी नको जाऊ जरी माय बाई गेली सत झोपी बुडतील भवसागरात पापी जरी माय बाई गेली सत झोपी बुडतील भवसागरात पापी बुडतील भवसागरात पापी माहिती नको झोपी जाऊ माझ्या करता कर माझा उद्धार कपाळाचा मळवट काढला आणि कालिदासाच्या अंगावर टाकल्याबरोबर पहिल्यासारखं शरीर प्राप्त होते कालिदासाचं आज संस्कृत मधल्या अस्खलित विद्वानांना कालिदास पुरस्कार दिला जातो आजही कालिदास जिवंत आहेत नावानं कर्तव्यानं निष्ठेनं पण दोन्ही देवता मा जगदंबा प्रत्यक्ष समोर यायची आणि देवादिदेव भगवान विश्वनाथ वारकरी संप्रदायाचे संस्थापक या संप्रदायाची स्थापना शिवजींनी केली या संप्रदायाचे संस्थापक भगवान शिवशंकर आणि जगदंबा माता कालिदासांना प्रत्यक्ष बोलायच्या पण त्या कालिदासांना जामकर नाही थांबता आलं त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली म्हणून मालक म्हणतात तुटला आयुष्याची माळ तुटली किती मोठे कालिदास किती मोठे जशवंतदासजी या लोकांची आयुष्याची माळ तुटत असेल हे लोकातली यात्रा सोडावं लागत तर तुम्ही पंढरपुरातला मालक शिकायला एका शाळेत गेले चांगली शाळा शाळेच्या प्रांगणामध्ये कीर्तने मगाशी एचएम भेटले मला हेडमास्तर रस्त्यातच भेटले आपल्याला माऊली दत्तराव भाऊ आदी करून गावातल्या सगळ्यांची नाव मला पाठ नाही सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो तुमच्या पायाला हात लावून प्रणाम करतो संतांचं मंदिर जितकं पवित्र देवाचं मंदिर जितकं पवित्र तितकं विद्येचं मंदिर सुद्धा पवित्र ठेवा ज्या काही शाळेला अडचणी असतील त्या कधी कधी तन्मन धनानं आपण सुद्धा त्या अडचणी दूर करत जा कारण या विद्येच्या मंदिरात आपली ही चिमुकली हिरे शिकतात आणि ही चिमुकली शिकलेली हिरे धर्म प्रचारक होऊ शकतात देशाचे रक्षक होऊ शकतात फौजी होऊ शकतात देशाला चांगल्या प्रकारचे सांभाळणारे राजकर्ते होऊ शकतात या देशातल्या पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक होऊ शकतात प्राध्यापक होऊ शकतात न्याय व्यवस्था चालवण्यासाठी माऊली जेज होऊ शकतात या मंदिरातली लेकरं म्हणून देवाच्या आणि संतांच्या मंदिराला जेवढी किंमत आहे का तितकीच या विद्येच्या मंदिराला सुद्धा सम लेवलची किंमत आहे गावातल्या लोकांनी शाळेच्या बाबतीत तरुणांनी थोडस एक भान ठेवत जा इथे येऊन उगच गुटके गिटके या शाळेच्या प्रांगणामध्ये वट्यावर बसून करत जाऊ नका ही तुम्हा तरुणांना सुद्धा कळकळीची विनंती तुमच्याही पायाला हात लावतो विठाला एका शाळेमध्ये ब्रह्मांडाचे मालक शिकायला गेले द्वारकाधीश कृष्ण परमात्मा शिकायला गेले 23 लोक होते
त्या 23 लोकांपैकी 2 विद्यार्थ्याचं नाव सांगतो. एका विद्यार्थ्याचं नाव आहे सुदामदेव आणि एका विद्यार्थ्याचं नाव आहे पंढरपुरातला मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. यांना शिकवणारे गुरुजी होते महर्षी सांदीपनी, जगातला शिक्षण महर्षी. त्या शिक्षण महर्षाच्या अगोदर माऊली कोणी शिक्षण महर्षी झाला नाही. हा पहिला शिक्षण महर्षी. याच्यानंतर मग बऱ्यापैकी लोकांना ज्यांनी शाळा कॉलेज वगैरे काढल्या, थोडंसं काम केलं, मग त्यांना त्या पदव्या पुढे दिल्या जातात. पण पहिले शिक्षण महर्षी कृष्णाभाऊ महर्षी सांदीपनी. आणि महर्षी सांदीपनीकडे शिकायला जगाचा बाप. जगाचा बाप कोणाला म्हणतात माहितीये का? तुम्ही आणि मी इथे किती दिवस राहायचे, किंवा गिरगावचा बाळू शिलूलूक जाऊ द्यायचा का न जाऊ द्यायचा, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप, विश्वाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. मला सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. त्यानं जर मनात आणलं ना दत्तराव, तो भिकाऱ्याचा राजा करतो बरं का. आणि त्याच्या मनात आणलं तर राजाला पण कोणीकडे पाठवतो. इतकी ताकद आहे. रावाचा रंक, राव रंकाचा राव, एवढी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. आणि तो विश्वाचा मालक महर्षी सांदीपनीकडे शिकायला आहे. काय व्याप्ती असेल. शिक्षण घेऊन घरी आले. घरी आल्याच्या नंतर काय द्वारका वगैरे सगळं स्थापन झालं, सगळ्या काही गोष्टी झाल्या. येता येता आपला गुरुबंधू उठून आले. समुद्रात स्नान करण्याकरता गेले ते सांदीपनीचे पुत्र. सेल्फी काढायला नव्हते गेले. चुकीच्या ठिकाणी सेल्फी काढतात आपले कट्टे. एखाद्या ठिकाणी धबधबा पाहायला जाय, तिथूनच सेल्फी घे, पड बोकांडीव खाली. काय काय आगाव पण आहे नाही. मला निसर्गाशी झुंड कशाला करता तुम्ही? काय ती आपली लायकी आहे का, पात्रता आहे का, आपण पक्षी आहे का, योग्यता आहे का आपली? इतक्या चुकीच्या कामं करतो आपण आणि मग आपल्या पदरात अपयश पडत असतं. काही करतो आपण आगावपणा. आताचाच प्रकार सांगायचा होता पण नको, राग येईल जरसा. विठाला विठाला उग रिकाम टेकडी कामं फालतू करायची. समुद्र स्नान करण्याकरता गेले. अचानक लाट आली आणि त्या लाटेमध्ये ती विलीन झाली. येता येता गुरुदक्षिणा काय द्यावी ते काही घेणारे महाराज नव्हते आमच्यासारखे. म्हणून त्या गुरुदक्षिणेत मुलगा उठून दिला. तो मुलगाही फार दिवस वाचला नाही. कालांतरानं तोही गेला. पण भगवंत द्वारकेमध्ये अविरत असताना, राज्यकारभार चालत असताना बराच काल गेला. निजधामाच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे द्वापार युग संपलं, कलीला आरंभ झाला. भगवंत मूर्ती रूपात आले, वैकुंठात विलीन झाले, म्हणण्यापेक्षा पंढरपुरात विलीन झाले. विटेवर उभे राहिले. आणि कालांतरानं महर्षी सांदीपनींचा निरोप देवर्षी नारदांच्या हाती आला. नारदांचे डोळे पाण्यानं गदगदले, अंतःकरण भरून आलं. विटेवरच्या मालकाच्या समोर लोटांगण घातलं. प्रभू, आपले गुरुजी गेले. भगवंतानं सांगितलं आपले गुरुजी महर्षी सांदीपनी गेले. वा. भगवान उठले, नारदाला गळ्याला पकडलं, आलिंगन दिलं, डोळे पुसले पितांबरानं. आणि नारदासोबत लक्ष्मी आईस, मालकासोबत आहेत, प्रभू आहेत, नारद आहेत, तुंबर आहेत, भगवान शिवजी आहेत. हे सगळी जण महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर पोचले. महाराज देवाला महर्षी सांदीपनींचं प्रेत पाहिल्याच्या नंतर दुःख झालं असेल किंवा नसेल किंवा झालं नाही हे मला सांगण्याची लायकी नाही, अधिकार नाही. पण देवाला एवढं दुःख झालं की ज्या